गुड मॉर्निंग स्टूडेंट। आता आपण टेक्स्टबुक मधला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया। एक्सरसाइज 13। अ सिंपल पेंडुलम परफॉर्म SHM ऑफ पीरियड 4 सेकंड. हाउ मच टाइम आफ्टर क्रॉसिंग द मीन पोजीशन will the displacement of the bob be 1/3 of its amplitude. आता सर्वात आधी आपण या प्रॉब्लेमचे गिवन टर्म लिहूया। अ सिंपल पेंडुलम परफॉर्म SHM ऑफ पीरियड 4 सेकंड। आता याचा जो पीरियड आहे तो तुम्हाला दिलेला आहे 4 सेकंड। त्यानंतर हाऊ मच टाइम आफ्टर क्रॉसिंग द मीन पोझिशन, त्या ठिकाणी आपल्याला टी जो आहे स्मॉल टी तो फाइंड आउट करायचा आहे। त्यानंतर द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉब बी 1/3 ऑफ इट्स एम्प्लिट्यूड। यामध्ये त्याचं डिस्प्लेसमेंट जे आहे ते किती दिलेलं आहे 1/3 ऑफ इट्स एम्प्लिट्यूड, दॅट मीन्स a/3 आहे। आता सर्वात आधी आपण याचा फॉर्म्युला लिहूया। त्याचा पहिला फॉर्म्युला काय येणार, वी नो दॅट दिस x इज इक्वल टू a sin ओमेगा टी आहे। त्यानंतर त्याचा दुसरा फॉर्म्युला काय येणार, दिस ओमेगा इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय टी आहे। आता आपण काय करूया, या फॉर्म्युल्यामध्ये फॉर्म्युला नंबर 1 मध्ये ओमेगाची किंमत लिहूया। देयरफॉर दिस x इज इक्वल टू काय येणार, x इज इक्वल टू a sin 2 पाय डिवाइड बाय कैपिटल T इंटू स्मॉल टी आहेच। पुन्हा या ठिकाणी आता आपण x ची व्हॅल्यू आणि कैपिटल T ची व्हॅल्यू या ठिकाणी लिहूया। x ची व्हॅल्यू किती आहे, दिस इज इक्वल टू a/3 इज इक्वल टू a sin 2 पाय डिवाइड बाय कैपिटल T ची किंमत किती आहे, ते आहे 4 सेकंड आणि इंटू स्मॉल टी हा आहेच आपला। आता भाग देऊया आपण, 2 1 जा 2, 2 2 जा 4 आहे। त्याचप्रमाणे आता या ठिकाणी दिस a गेट कॅन्सल, देन दिस बिकम्स इट देयरफॉर 1/3 इज इक्वल टू sin π/2 इंटू स्मॉल टी आहेच। आता यात आपण भाग देऊया। पहिल्यांदा 1 ला 3 ने भाग जात नाही म्हणून आपण काय करतोय 0 लिहितो, 0 पॉइंट। त्यानंतर या 1 वर 0 ठेवला ते 10 झाले, 3 3 जा 9, 1 रिमेन। पुन्हा त्यावर 0 ठेवला, 3 3 जा 9, पुन्हा 1 रिमेन। पुन्हा त्यावर 0 ठेवला, 10 झाले, देन 3 3 जा 9। That means here in this case this is equal to, therefore this 0.333 is equal to sin π/2 into small t। आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, हा स्मॉल टी जो आहे तो फाइंड आउट करायचा आहे। देन वी कॅन राइट दिस एज, therefore this small t is equal to काय येणार मग, आता ही टर्म आपण इकडे आणली तर काय होणार, sin इनवर्स 0.333 आणि हे π/2 जे आहे ते काय होणार 2 डिवाइड बाय पाय होणार। या साइडला आणले तर 2 आणि डिवाइड बाय पाय होणार। आता यात आपण थोडी ऍडजस्टमेंट करूया। देयरफॉर दिस स्मॉल टी इज इक्वल टू काय होणार मग, दिस इज इक्वल टू 2 डिवाइड बाय पाय मल्टीप्लाय बाय, आता या पाय डिवाइड बाय 180 आपण करतोय। या ठिकाणी काय आहे, पाय डिवाइड बाय पाय 180 म्हणजेच पाय व्हॅल्यू असते त्याची, म्हणून आपण हे डिवाइड अँड मल्टीप्लाय बाय पाय करतो आहोत इनटू साइन इनवर्स 0.333। याची व्हॅल्यू जर आपण लॉग टेबल मध्ये बघितली तर ती किती येते, ती येते 19.45 डिग्री आहे। आता यामध्ये पाय पाय गेट कॅन्सल झालाय, त्यानंतर 2 1 जा 2, 2 9 जा 18 आणि 0 आले। देयरफॉर दिस स्मॉल टी इज इक्वल टू काय येणार मग 19.45 डिवाइड बाय 90
आता हे जे कॅल्क्युलेशन आहे ते आपण लॉग टेबलने फाइंड आउट करूया. इज इक्वल टू लॉग 19.45 मायनस लॉग 90. दिस इज इक्वल टू काय ना मग. आता या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की ही जी संख्या आहे इट इज ग्रेटर दॅन 1 आहे, त्यामुळे आपण पॉइंटच्या आधीचे नंबर ऑफ डिजिट काउंट करतो, ते आहेत 1 2. आता हे 2 डिजिट आहे त्यामधून आपण 1 मायनस करतो. 2 मायनस 1 म्हणजे त्याची कॅरेक्टरिस्टिक आली 1 पॉइंट. आता आपण लॉग कसला बघणार. 19 चा 45 तो आहे 2889 मायनस पुन्हा आता या ठिकाणी नंबर ऑफ डिजिट 2 मायनस 1 म्हणजे त्याची कॅरेक्टरिस्टिक आली 1 पॉइंट. लॉग कसला बघणार आपण 90 चा 00 मध्ये तो आहे 9542. आता हे कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी करूया. 1.2889 मायनस 1.9542. आता यामध्ये बघा 9 मायनस 2 7 येणार. 8 मायनस 4 4. 8 मायनस 5 3. आता पुन्हा या ठिकाणी 2 मायनस 9 होत नाही म्हणून आपण काय करतो 12 मायनस 9 करतो. 10 3. पुन्हा हे 1 बॉरो घेतल्यामुळे हे 1 से 0 होणार. 0 मायनस 1 दॅट इज इक्वल टू बार 1. आता या बार 1.3347 याचाच आपल्याला आता अँटीलॉग बघायचा आहे. दिस इज इक्वल टू काय ना मग अँटीलॉग ऑफ बार 1.3347. Therefore, this small t is equal to. आता हा अँटीलॉग जो आहे तो आपण 0 पॉइंटच्या फॉर्म मध्ये लिहूया. अँटीलॉग ऑफ 0.3347 मल्टीप्लाय बाय 10 रेज टू पॉवर याला आपण या साइडला लिहूया -1 इज इक्वल टू. आता अँटीलॉग कसला बघणार आपण 33 चा 47 मध्ये तो आहे 2161. आता या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण अँटीलॉग 0 पॉइंट फॉर्म मध्ये बघतो त्यावेळेस 1 डिजिट नंतर पॉइंट येतो. मल्टीप्लाय बाय 10 रेज टू पॉवर -1 हे आहेच. Therefore, this small t is equal to 2.161 multiplied by 10 raised to -1 second. We can write this as t is equal to 0.2161 second. आणि हा आपला टाइम आहे. आता आपण टेक्स्टबुक मधला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. एक्सरसाइज 14. A simple pendulum of length 100 cm perform SHM. Find the restoring force acting on its bob of mass 50 gram when the displacement from the mean position is 3 cm. सर्वात आधी आपण आता या ठिकाणी या प्रॉब्लेमचे गिवन टर्म्स बघूया. अ सिंपल पेंडुलम ऑफ लेंथ, त्याची लेंथ किती आहे 100 सेंटीमीटर आहे. आता या ठिकाणी फाइंड द रिस्टोरिंग फोर्स ऍक्टिंग ऑन इट्स बॉब ऑफ मास. त्याचा मास किती आहे 50 ग्रॅम आहे. आणि तुम्हाला फाइंड काय करायचं आहे तर रिस्टोरिंग फोर्स ऑन इट्स बॉब, that means F, हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. when the displacement from the mean position is 3 सेंटीमीटर, त्याचं जे डिस्प्लेसमेंट जे आहे फ्रॉम मीन पोझिशन ते किती आहे 3 सेंटीमीटर आहे. आता सर्वात आधी आपण
प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना त्या एका सिस्टीम ऑफ युनिट मध्ये आहेत की नाही ते बघायचं असतं, नसेल तर आपण त्याचं कन्व्हर्शन करतो. आता या ठिकाणी आपण याचं कन्व्हर्शन हे एसआय सिस्टीम मध्ये करूया. या ठिकाणी हे 100 सेंटीमीटर आहे. आता 100 सेंटीमीटर त्याचं कन्व्हर्शन आपण मीटर मध्ये करूया. 100 म्हणजे किती असतात 10⁻², आणि याचं कन्व्हर्शन मीटर मध्ये करायचं असेल तर 10⁻⁻² ने आपण त्याला मल्टिप्लाय करणार. मग दिस इज इक्वल टू काय येणार, हे 10⁻+2 10⁻⁻² गेट कॅन्सल, दिस इज इक्वल टू 1 मीटर येणार. त्यानंतर आता आपल्याला या मासचं कन्व्हर्शन केजी मध्ये करायचं आहे. मग दिस इज इक्वल टू काय येणार, दिस इज इक्वल टू 50 मल्टिप्लाय बाय 10⁻⁻³ केजी होणार. दिस इज इक्वल टू, आता 50 म्हणजे आपण कसं लिहितो 5 मल्टिप्लाय बाय 10 मल्टिप्लाय बाय 10⁻³ आहेच. मग दिस इज इक्वल टू, आता हे 5 मल्टिप्लाय बाय 10⁻⁻³ that is equal to 10⁻⁻² kg येणार. त्यानंतर आता याचं कन्व्हर्शन आपल्याला सेंटीमीटरचं कन्व्हर्शन हे मीटर मध्ये करावं लागणार. दिस इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय 10⁻⁻² मीटर येणार. आता यानंतर आपण त्याचा फॉर्म्युला लिहूया. आता याचा पहिला फॉर्म्युला काय येणार, दिस वन रिस्टोरिंग फोर्स, ते आपण मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये लिहूया. दॅट मीन्स मॉड एफ इज इक्वल टू kx येणार. त्याचा दुसरा फॉर्म्युला काय येणार, दिस k इज इक्वल टू m ओमेगा स्क्वेअर येणार. आणि त्याचा तिसरा फॉर्म्युला जो आहे तो दिस ओमेगा इज इक्वल टू 2π डिवाइड बाय t येणार. आता हियर इन दिस केस फ्रॉम फॉर्म्युला 3, आता फॉर्म्युला 3 काय आहे, दिस ओमेगा इज इक्वल टू 2π डिवाइड बाय t आहे. आता हियर इन दिस केस तुम्हाला माहिती आहे ॲज दिस लेंथ ऑफ द सिंपल पेंडुलम इज 1 मीटर. ही जर लेंथ ऑफ सिंपल पेंडुलमची 1 मीटर लेंथ असेल, दॅट मीन्स दिस इज द लेंथ ऑफ, ही कसली लेंथ आहे तर दिस इज द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम, ही सेकंड पेंडुलमची लेंथ आहे. मग त्यामुळे त्याचा टाइम पिरियड काय येणार, द टाइम पिरियड ऑफ दिस सेकंड पेंडुलम दिस t इज इक्वल टू 2 सेकंड येणार. या ठिकाणी त्याचा टाइम पिरियड जो आहे तो 2 सेकंड. आता या आपण या t ची व्हॅल्यू 2 घेऊया. देन दिस 2 गेट कॅन्सल, therefore this omega is equal to काय येणार, ओमेगा इज इक्वल टू 5 rad per second येणार. आता या ठिकाणी पुन्हा आपण दिस फॉर्म्युला 2, फ्रॉम दिस फॉर्म्युला 2 तुम्हाला माहिती आहे k इज इक्वल टू m ओमेगा स्क्वेअर आहे. therefore दिस k इज इक्वल टू m, या ठिकाणी त्याची व्हॅल्यू किती आहे 5 मल्टिप्लाय बाय 10⁻⁻² आहे. त्यानंतर ओमेगा स्क्वेअर, ओमेगाची व्हॅल्यू किती आहे पाय आहे. दॅट मीन्स हियर इन दिस केस पाय स्क्वेअर येणार. आता फ्रॉम फॉर्म्युला 1, आता 1 तुम्हाला माहिती आहे दिस मॉड f इज इक्वल टू kx आहे. आता यामध्ये आपण k आणि x याच्या व्हॅल्यूज लिहूया. therefore this mod f is equal to k ची व्हॅल्यू आपण आता या ठिकाणी मिळवलेली आहे. ती आहे 5 मल्टिप्लाय बाय 10⁻⁻² मल्टिप्लाय बाय, आता पायची किंमत किती असते 3.142 ब्रॅकेट स्क्वेअर येणार. त्यानंतर इनटू x आहे, x ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 3 मल्टिप्लाय बाय 10⁻⁻² आहे. ती आपण लिहूया 3 मल्टिप्लाय बाय 10⁻⁻². आता हे कॅल्क्युलेशन आपण करूया. पुन्हा आता या ठिकाणी दिस इज इक्वल टू काय येणार 5 3 जा 15, पुन्हा मल्टिप्लाय बाय 3.142 ब्रॅकेट स्क्वेअर
मल्टीप्लाय बाय, आता हे 10 to power -2 into 10 to power -2, that means this is equal to किती येणार 10 to power -2 -2, that is equal to -4. आता हे कॅल्क्युलेशन आपण बाय युजिंग लॉग ने सॉल्व करूया. मग इज इक्वल टू काय येणार, दिस इज इक्वल टू log 15 प्लस, आता या ठिकाणी स्क्वेअर असल्यामुळे आपण 2 टाइम्स घेतो, 2 टाइम्स log 3.142, यात आपण एक ब्रॅकेटच्या बाहेर 10 to power -4 लिहूया. मग दिस इज इक्वल टू काय येणार, पुन्हा आता याची कॅरेक्टरिस्टिक आपल्याला फाइंड आउट करावं लागणार. या ठिकाणी नंबर ऑफ डिजिट 2 आहे, 2 - 1, दॅट मीन्स त्याची कॅरेक्टरिस्टिक आली 1 पॉइंट. आता आपल्याला लॉग बघायचा आहे 15 चा 0 0 मध्ये, तो आहे 1761 प्लस पुन्हा 2 टाइम्स ब्रॅकेट मध्ये पॉइंटच्या आधी नंबर ऑफ डिजिट 1 आहे, 1 - 1 0, त्याची कॅरेक्टरिस्टिक आहे ना 0 पॉइंट. आपल्याला लॉग बघायचा आहे आता 31 चा 42, तो आहे 4972 मल्टीप्लाय बाय 10 to power -4 हे आहेच. दिस इज इक्वल टू, पुन्हा एक ब्रॅकेट मध्ये लिहूया आपण 1.1761 प्लस, आता 2 into समथिंग, याचे मल्टिप्लिकेशन आपल्याला करावं लागणार आधी. 2 2 जा 4, 2 7 जा 14, कॅरी 1, 2 9 जा 18 प्लस 1 19, पुन्हा कॅरी 1, 2 4 जा 8 प्लस 1, दॅट मीन्स 9. दिस इज इक्वल टू किती आले मग 0.9944 मल्टीप्लाय बाय 10 to power -4 हे आहे. आता आपण याचे ऍडिशन करूया. 1.1761 प्लस 0.9944, आता हे 4 + 1 5, पुन्हा 4 + 6 10, कॅरी 1, 9 + 1 10 + 7 17 झाले, कॅरी 1, 9 + 1 10 + 1 11, पुन्हा कॅरी 1, 1 + 1 2 आले. आता यात आपल्याला याचा अँटीलॉग बघायचा आहे. मग दिस इज इक्वल टू अँटीलॉग ऑफ 2.1705, त्यानंतर या ठिकाणी मल्टीप्लाय बाय 10 to power -4 हे आहेतच. मग दिस इज इक्वल टू, आता याला आपण पुन्हा 0 पॉइंटच्या फॉर्म मध्ये लिहूया. अँटीलॉग ऑफ 0.1705 मल्टीप्लाय बाय 10 to power हे 2 होणार आणि मल्टीप्लाय बाय 10 to power -4 हे आहेतच. दिस इज इक्वल टू, आता अँटीलॉग आपल्याला कसं बघायचं आहे 17 चा 05 मध्ये, तो आहे 1481. पुन्हा आता या ठिकाणी जेव्हा 0 पॉइंट मध्ये असेल त्यावेळेस आपण पॉइंट 1 डिजिट नंतर देतो, दॅट मीन्स 1.481 आहे. मग मल्टीप्लाय बाय 10 to power 2 - 4, that means 10 to power -2. Then therefore this magnitude of this restoring force, that is equal to किती येणार मग, that is equal to 0.0145
81 Newton. This one is the magnitude of the restoring force acting on the ball. आता आपण टेक्निक मधला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. एक्सरसाइज 15. Find the changing length of a second pendulum if the acceleration due to gravity at the place changes from 9.75 meter per second square to 9.8 meter per second square. सर्वात आधी आता आपण या प्रॉब्लेमचे गिवन टर्म लिहूया. आता यामध्ये बघा, if the acceleration due to gravity at the place changes from, त्याचे acceleration due to gravity काय आहे, changes from, त्याची व्हॅल्यू g1 is equal to 9.75 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि g2 ची व्हॅल्यू किती येणार मग, दिस इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर येणार. आणि तुम्हाला फाइंड काय करायचं आहे, चेंज इन लेंथ ऑफ अ सेकंड पेंडुलम. आपल्याला चेंज इन लेंथ ऑफ अ सेकंड पेंडुलम हे फाइंड आउट करायचं आहे. आता सर्वात आधी आपण त्याचा फॉर्म्युला लिहूया. फॉर्म्युला काय येणार मग, t इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ l डिवाइड बाय g आहे. आता हा फॉर्म्युला जो आहे आपण t1 आणि t2 साठी लिहूया. therefore this T1 is equal to काय येणार, T1 is equal to 2 pi square root of L1 divided by G1 आहे. आणि T2 is equal to काय येणार, 2 pi square root of L2 divided by G2 येणार. आता here in this case यामध्ये this time period for second pendulum का टाइम पीरियड जो है तो t1 is equal to t2 असतो. both are equal. त्यामुळे आता इक्वेटिंग दिस अबो इक्वेशन ते आपल्याला इक्वेट करायचं आहे. therefore then this t1 is equal to ही टर्म आहे 2 pi square root of L1 divided by G1 is equal to 2 pi square root of L2 divided by G2 आहे ना. आता या ठिकाणी पुन्हा बघा 2 pi गेट कॅन्सल, देन the square root of L1 divided by G1 is equal to square root of L2 divided by G2. आता यामध्ये आपण जर समजा स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केलं, then this above equation becomes L1 divided by G1 है ना, this is equal to L2 divided by G2 है ना. आता यामध्ये आपल्याला त्याला या फॉर्म मध्ये लिहायचं. therefore this या ठिकाणी G2 ला आपण इकडे आणूया. G2 divided by G1 is equal to L2 divided by L1 है ना. therefore this L2 divided by L1 is equal to काय होणार. आता या ठिकाणी आपण या G2 आणि G1 च्या व्हॅल्यू या आपल्याला दिलेल्या आहेत त्या लिहूया. मग G2 is equal to काय, 9.8 डिवाइड बाय G1 त्याची व्हॅल्यू आहे 9.75
7.5. आता हे कॅल्क्युलेशन आपण बाय युजिंग लॉगने सॉल्व्ह करूया. मग दिस इज इक्वल टू काय येणार, इज इक्वल टू लॉग 9.8 मायनस लॉग 9.75 इज इक्वल टू, आता पुन्हा या ठिकाणी याची कॅरेक्टरिस्टिक काय ना, पॉइंटच्या आधी नंबर ऑफ डिजिट 1 आहे, 1 मायनस 1 0. आता आपल्याला लॉग बघायचा आहे 98 चा 00 मध्ये, तो आहे 9912 मायनस, पुन्हा आता या ठिकाणी पॉइंटच्या आधी नंबर ऑफ डिजिट 1 आहे, 1 मायनस 1 0, त्याची कॅरेक्टरिस्टिक येणार 0 पॉइंट. आता आपल्याला लॉग बघायचा आहे 97 चा 5 मध्ये, तो आहे 9890. पुन्हा आता हे कॅल्क्युलेशन आपण करूया. 0.9912 मायनस 0.9890. आता या ठिकाणी 2 मायनस 0 2 आले. आता हे 1 मायनस 9 होत नाही, त्यामुळे आपण 11 मायनस 9 करतो, ते आले 2. या ठिकाणी आपण बॉरो 1 घेतला, त्यामुळे 9 चे 8 झाले, 8 मायनस 8 हे 0 झाले. पुन्हा 9 मायनस 9 0 पॉइंट, या ठिकाणी 0 येणार. हे किती आले मग 0.0022. आता या ठिकाणी आपल्याला याचा अँटीलॉग बघायचा आहे. मग इज इक्वल टू अँटीलॉग ऑफ 0.0022. मग दिस इज इक्वल टू, आता अँटीलॉग आपल्याला कसं बघायचं आहे 00 चा 22 मध्ये, तो आहे 1005. आता या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे 0 पॉइंट असेल त्यावेळेस आपण 1 डिजिट नंतर पॉइंट देतो, देन दिस इक्वल टू 1.005. आता यामध्ये ही व्हॅल्यू कसली आहे, दिस वन इज L2 डिवाइड बाय L1 आहे, इज इक्वल टू 1.005 आहे. आता आपण यात थोडीशी ऍडजस्टमेंट करूया. L2 डिवाइड बाय L1 -1 या साइडला करूया आणि 1.005 -1 या साइडला सुद्धा करूया आपण. देन दिस इज इक्वल टू काय ना, मग देयरफॉर आता यात आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. L2 माइनस L1 डिवाइड बाय L1 इज इक्वल टू, आता हे कॅल्क्युलेशन जर आपण केले तर काय येणार, दिस इज इक्वल टू 0.005 येणार. देयरफॉर दिस L2 माइनस L1 इज इक्वल टू 0.005 मल्टीप्लाय बाय काय येणार, दिस वन L1, मग इज इक्वल टू 0.005. आता पुन्हा तुम्हाला माहिती आहे हे काय आहे, दिस वन इज द लेंथ ऑफ अ सेकंड पेंडुलम. तुम्हाला माहिती आहे द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम किती असते, ती 1 मीटर असते. दॅट मीन्स L1 इज इक्वल टू 1 येणार. मग देयरफॉर दिस L2 माइनस L1 इज इक्वल टू 0.005 मीटर येणार. आणि हेच आपलं आन्सर आहे. चेंजिंग लेंथ ऑफ अ सेकंड पेंडुलम दॅट इज इक्वल टू 0.005 मीटर. आता आपण टेक्निक मधला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. एक्सरसाइज 610. At what distance from the mean position is the kinetic energy of a particle performing SHM
of amplitude 8 centimeter 3 times its potential energy. आता सर्वात आधी आपण या प्रॉब्लेमचे गिव्हन टर्म्स बघूया. ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे डिस्टन्स आहे फ्रॉम मीन पोझिशन ते फाइंड आउट करायचं आहे. इज द कायनेटिक एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम ऑफ एम्प्लिट्यूड. त्याचा एम्प्लिट्यूड जे आहे ते 8 सेंटीमीटर दिलेला आहे आणि या ठिकाणी बघा कायनेटिक एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम ऑफ एम्प्लिट्यूड 8 सेंटीमीटर 3 टाइम्स इट्स पोटेंशियल एनर्जी. म्हणजे या ठिकाणी त्याची कायनेटिक एनर्जी जी आहे ती किती आहे? दिस इज इक्वल टू 3 टाइम्स इट्स पोटेंशियल एनर्जी. आता सर्वात आधी आपण या प्रॉब्लेमचे फॉर्म्युले लिहूया. here in this case this kinetic energy, formula number 1 half m omega square bracket मध्ये a square minus x square, this one is the kinetic energy. त्याचा दुसरा फॉर्म्युला काय आहे? पोटेंशियल एनर्जी. पोटेंशियल एनर्जी इज इक्वल टू किती असते? ही आहे हाफ m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर. आता या ठिकाणी बघा आपल्याला गिव्हन टर्म मध्ये काय दिलेले आहे? दिस कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3 टाइम्स इट्स पोटेंशियल एनर्जी आहे. देन वी कॅन राइट दिस ॲज देयरफॉर. आता कायनेटिक एनर्जी किती आपली? हाफ m ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इज इक्वल टू आता 3 टाइम्स पोटेंशियल एनर्जी त्याची व्हॅल्यू किती आहे? मल्टिप्लाय बाय हाफ m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर आहे. आता या ठिकाणी आपण पुन्हा या टर्मने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. देयरफॉर दिस हाफ m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर माइनस हाफ m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर ना. दिस इज इक्वल टू आता या ठिकाणी पुन्हा बघा 3/2 m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर ना. आता ही टर्म जी आहे आपण या साइडला नेऊया. देयरफॉर हाफ m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर इज इक्वल टू काय ना मग? दिस इज इक्वल टू 3/2 m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर. आता ही टर्म या साइडला आणली तर काय होणार? ती प्लस हाफ m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर येणार. देन वी कॅन राइट हाफ m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर इज इक्वल टू आता यामध्ये बघा m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर ही टर्म कॉमन आहे. देन वी कॅन राइट 3/2 प्लस हाफ आणि ब्रॅकेटच्या बाहेर येणार m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर. मग दिस इज इक्वल टू पुन्हा आता या ठिकाणी 3 प्लस 1 4 डिवाइड बाय 2 येणार आहे m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर and this one is half m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. पुन्हा या ठिकाणी 2 1 जा 2 2 2 जा 4 m गेट कॅन्सल ओमेगा स्क्वेअर गेट कॅन्सल. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? इन दिस केस आपल्याला फाइंड आउट करायचं आहे x, that means distance from the mean position. Therefore a square divide by आता या ठिकाणी हे 2 आपण इकडे आणले तर काय होणार? 2 2 जा 4 होणार इज इक्वल टू x स्क्वेअर आहे 10.
पुन्हा आता या ठिकाणी आपण जर समजा याचं स्क्वेअर रूट घेतलं देन वी कॅन राईट दिस ॲज x इज इक्वल टू काय येणार मग x इज इक्वल टू a डिवाइड बाय 2 येणार. पुन्हा आता या ठिकाणी a ची व्हॅल्यू एम्प्लिट्यूड जे आहे ते 8 सेंटीमीटर दिलेलं आहे. देन दिस वी कॅन राईट दिस ॲज 8 डिवाइड बाय 2 x इज इक्वल टू आता हा भाग कसा राहणार 2 1 जा 2 2 4 जा 8 therefore this x is equal to 4 centimeter. That means here in this case distance from the mean position the x is equal to किती येणार 4 centimeter. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. Exercise 17. A particle performing linear SHM of period 2 pi second about the mean position O is observed to have a speed of b square root of 3 meter per second when at a distance b meter from O. If the particle is moving away from O at that instant, find the time required by the particle to travel a further distance b. सर्वात आधी आपण या ठिकाणी याच्या गिव्हन टर्म घेऊया. अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम ऑफ पिरियड 2 पाय सेकंद. या ठिकाणी त्याचा पिरियड जो आहे तो 2 पाय सेकंद आहे. त्यानंतर अबाउट द मीन पोझिशन O इज ऑब्झर्व टू हॅव अ स्पीड ऑफ. त्याचा जो स्पीड आहे तो किती आहे b स्क्वेअर रूट ऑफ 3 मीटर पर सेकंड आहे. व्हेन ॲट अ डिस्टन्स b मीटर आणि त्याचं डिस्टन्स जे आहे ते x इज इक्वल टू b मीटर आहे फ्रॉम O. If the particle is moving away from O at that instant, find the time required by the particle to travel a further distance b. म्हणजे या ठिकाणी आपल्याला टाइम रिक्वायर्ड by the particle to travel a distance from B to 2B हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी टाइम किती येणार मग T2 मायनस T1 हे आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. आता सर्वात आधी तुम्हाला माहिती आहे एक पार्टिकल आपण घेतलेला आहे. द पार्टिकल इज परफॉर्मिंग लिनियर एसएचएम. तो पार्टिकल लिनियर एसएचएम परफॉर्म करतोय अबाउट इट्स ओरिजिन O. आता तो पार्टिकल जेव्हा या B या पोझिशनला येतो तेव्हाचा त्याचा स्पीड किती आहे b स्क्वेअर रूट ऑफ 3 आहे. आता तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे टाइम रिक्वायर्ड बाय द पार्टिकल टू ट्रॅव्हल अ फर्दर डिस्टन्स d. म्हणजे जेव्हा तो याच्या पुढे जाणार हे जे इथून तर इथपर्यंत b डिस्टन्स आहे अजून पुढे आपल्याला b डिस्टन्स तो जेव्हा त्या ठिकाणी ट्रॅव्हल होणार तेव्हाचा त्याचा आपल्याला टाइम पिरियड हा काढायचा आहे. दॅट मीन्स दिस पोझिशन इज 2b पोझिशन आहे. दिस वन इज ओरिजिन b पोझिशन अँड दिस इज 2b पोझिशन. म्हणजे आपल्याला या ठिकाणी जेव्हा तो व्हेन इट ट्रॅव्हल अ डिस्टन्स फ्रॉम b टू 2b म्हणजे या b पासून 2b पर्यंत जेव्हा तो ट्रॅव्हल होणार तेव्हाचा त्याचा जो टाइम पिरियड आहे तो T2 मायनस T1 आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. आता सर्वात आधी आपण त्याचे फॉर्म्युले लिहूया. आता त्याचा पहिला फॉर्म्युला काय येणार दिस ओमेगा इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय T आहे. त्याच्यानंतर त्याचा दुसरा फॉर्म्युला काय येणार V इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर येणार. त्यानंतर त्याचा तिसरा फॉर्म्युला जो आहे
तो येणार v इज इक्वल टू a ओमेगा कॉस ओमेगा टी येणार आणि त्याचा चौथा जो फॉर्म्युला आहे तो येणार x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी. आता आपण फ्रॉम फॉर्म्युला 1 तुम्हाला माहिती आहे ओमेगा इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय टी आहे. आता या ठिकाणी आपल्याला टी ची व्हॅल्यू दिलेली आहे 2 पाय डिवाइड बाय 2 पाय. आता हे 2 पाय गेट कॅन्सल, देन दिस इज इक्वल टू किती येणार मग 1 रॅड पर सेकंड. ओमेगाची व्हॅल्यू ही आहे. त्यानंतर आता फ्रॉम फॉर्म्युला 2 तुम्हाला माहिती या ठिकाणी v इज इक्वल टू काय दिस व्हॅल्यू ऑफ v इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर आहे. आता v ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे b स्क्वेअर रूट ऑफ 3 इज इक्वल टू पुन्हा ओमेगा ची व्हॅल्यू आता आपण फाइंड आउट केलेली आहे ती 1 आहे स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. आता या ठिकाणी पुन्हा तुम्हाला माहिती आहे x ची व्हॅल्यू किती आहे b आहे म्हणजे येणार b स्क्वेअर. आता जर समजा आपण या ठिकाणी स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केलं दिस वन इज मल्टिप्लाय, देयरफॉर मग हे स्क्वेअर काय येणार याचा b स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होणार त्यामुळे या ठिकाणी येणार a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. देयरफॉर हे 3b स्क्वेअर आता या टर्मला आपण इकडे आणलं तर काय होणार ती प्लस b स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर येणार. देयरफॉर दिस a स्क्वेअर इज इक्वल टू 4b स्क्वेअर. देयरफॉर दिस a इज इक्वल टू काय येणार मग a इज इक्वल टू आता स्क्वेअर रूट घेतो आपण त्याचं 2b ही झाली व्हॅल्यू ऑफ a. आता पुन्हा फ्रॉम फॉर्म्युला 3 तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी v इज इक्वल टू a ओमेगा कॉस ओमेगा टी आहे. आता या ठिकाणी v ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे b स्क्वेअर रूट ऑफ 3 इज इक्वल टू a. त्याची व्हॅल्यू आता आपण फाइंड आउट केली आहे ती आहे 2b. पुन्हा ओमेगाची व्हॅल्यू 1 आहे मल्टिप्लाय बाय 1 कॉस ओमेगा त्याची व्हॅल्यू 1 मल्टिप्लाय बाय t1 आहे ना या ठिकाणी हे b गेट कॅन्सल. देयरफॉर द स्क्वेअर रूट ऑफ 3 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू कॉस t1 आहे ना. आता या ठिकाणी हा जो अँगल आहे हा जेव्हा तुम्ही पाय बाय 6 दॅट मीन्स cos 30 डिग्री घेता तेव्हा त्याची व्हॅल्यू जी असते ती स्क्वेअर रूट ऑफ 3 डिवाइड बाय 2 आहे. देन दिस व्हॅल्यू ऑफ t1 मग t1 इज इक्वल टू किती येणार t1 इज इक्वल टू पाय बाय 6. आता या ठिकाणी जेव्हा तुम्ही पाय बाय 6 दॅट मीन्स दिस इज इक्वल टू 30 डिग्री जेव्हा तुम्ही या ठिकाणी हा अँगल 30 डिग्री घेतात त्यावेळेस त्याची व्हॅल्यू ही स्क्वेअर रूट ऑफ 3 डिवाइड बाय 2 असते फ्रॉम लॉग टेबल. आता त्या लॉग टेबलच्या चार्ट मध्ये आपण बघितली तर ही व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. दिस वन इज टाइम पिरियड टाइम इन सेकंड. हा टाइम जो आहे t1 दिस इज इक्वल टू पाय बाय 6 सेकंड. आता फ्रॉम फॉर्म्युला 4 तुम्हाला माहिती आहे x इज इक्वल टू a sin ओमेगा t आहे. आता या ठिकाणी आपण x ची व्हॅल्यू आता तुम्हाला हे जे t2 t1 दॅट मीन्स हा जो टाइम आहे टाइम रिक्वायर्ड बाय द पार्टिकल टू ट्रॅव्हल अ डिस्टन्स फ्रॉम b टू 2b म्हणजे b पासून 2b पर्यंत घ्यायचं आहे. त्या ठिकाणी त्याचं जे डिस्टन्स असणार ते किती येणार मग ते येणार 2b म्हणजे ही x ची जी व्हॅल्यू आहे ती 2b येणार इज इक्वल टू पुन्हा a ची व्हॅल्यू तुम्हाला माहितीच आहे ती आहे 2b sin ओमेगा त्याची व्हॅल्यू आहे 1 मल्टिप्लाय बाय t2 येणार या ठिकाणी पुन्हा 2b गेट कॅन्सल. देयरफॉर
1 इज इक्वल टू साइन t2. पुन्हा आता या ठिकाणी जेव्हा तुम्ही हा जो अँगल आहे दिस t2 हा जेव्हा तुम्ही π/2 घेणार त्यावेळेस त्याची जी साइन व्हॅल्यू आहे साइन π/2 दॅट इज इक्वल टू 1 असते. आता या ठिकाणी π/2 दॅट मीन्स 90 डिग्री. जेव्हा तुम्ही साइन 90 डिग्री घेतात त्यावेळेस त्याची व्हॅल्यू ही 1 असते. दिस इज t2 इज इक्वल टू π/2 सेकंड. मग आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे t2 minus t1. Therefore, this t2 minus t1 is equal to काय येणार मग π/2 minus π/6. This is equal to आता एक क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करूया 6π minus 2π डिवाइड बाय 12 येणार इज इक्वल टू 4π डिवाइड बाय 12. आता हे भाग कसा जाणार 4 1 जा 4 4 3 जा 12. Therefore, this t2 minus t1 is equal to π/3 second. आणि ही आपली व्हॅल्यू आहे टाइम रिक्वायर्ड बाय द पार्टिकल टू ट्रॅव्हल अ डिस्टन्स फ्रॉम B टू 2B. B पासून 2B पर्यंत त्याचं जे टाइम रिक्वायर्ड आहे दॅट मीन्स t2 minus t1 त्याची जी व्हॅल्यू आहे ती π/3 सेकंड येणार.